नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. तर हा अक्षय तृतीयाचाच व्लॉग आहे. जेव्हा आम्ही शॉपिंगला जाणार होतो, तर मी तुम्हाला बोलले होते की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आम्ही काय खरेदी केलो. तर त्यासाठीच आम्ही चाललो होतो आणि जाता जाता इकडे गणपती बाप्पांचं मंदिर लागलं. म्हणलं की अक्षय तृतीया आहे तर पाया पडून जाऊयात. आणि इकडे अक्षय तृतीयामुळे आंब्याची आरास केलेली होती. खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि गणपती बाप्पा पण खूपच सुंदर दिसत होते. तर आम्ही आलेलो होतो जिकडे आम्हाला शॉपिंग करायची होती. तर आम्हाला ॲक्च्युली घ्यायचं होतं फ्रीज, कारण की याच्यामागे एक स्टोरी आहे. कारण की मी यांना सहज म्हणलं होते की आंब्याचा रस एकदम थंड खाण्यात मजा आहे. आणि मग हे म्हणले चल घेऊन येऊयात फ्रीज. आणि आम्ही निघालो आणि फ्रीज घेता घेता मग टी व्ही पण आमचा थोडासा खराब झालेला होता. त्यामुळे म्हणलं की टी व्ही पण घेऊयात. तर इकडे टी व्ही घेऊन आम्ही निघालोच होतो, पण बाहेर इतका मुसळधार पाऊस सुरू झाला. मग तिथे बसूनच फालुदा पिला. त्यानंतर घरी आलो टी व्ही घेऊन. फ्रीजची डिलिव्हरी उद्या होणार होती. इकडे टी व्हीची पूजा वगैरे करून घेतलो. आणि टी व्ही पण ॲक्च्युली ते बोलले होते की उद्याच डिलिव्हरी पाठवतो, पण आम्हीच घेऊन आलो कारण की अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घरात काहीतरी यायला पाहिजे. त्यामुळे आम्ही घेऊन आलो, काढलो. त्यानंतर यांनी याला अनबॉक्स केलं आणि आम्ही लावून घेतलं. तर या मागे असं म्हणजे फ्रीज ॲक्च्युली माझ्या माहेरी पण कधी फ्रीज नव्हतं. आणि फ्रीज थोडंसं मला हे होतं की महिलांना असतं ना, मुलींना, की घरात अशी वस्तू आली ज्याच्या म्हणजे कुकिंगच्या रिलेटेड, की त्याच्यात आपण काही सामान आपलं कुकिंगचं, भाज्या वगैरे सुकणार नाहीत, भाज्या फ्रेश राहतील. त्यानंतर काहीही थंड जे काही आपल्याला बनवायचं असेल रेसिपी, आपण त्या बनवू शकतो. आणि खूपच इमोशनल मुमेंट होता माझ्यासाठी की पहिल्यांदा फ्रीज माझं पर्सनल येणार होतं. कारण की आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे मला घरातून कोणत्याच प्रकारचं रुकवत असं काही भेटलेलं नव्हतं. जे पण होतं यांचं अगोदरचं सामान आहे आणि भांडे तेवढं माझ्या मावशीने दिलेले आहेत. त्यामुळं बाकी असं काही नवीन भेटलंच नाही मला. पण इकडे माझ्या नवऱ्याने, म्हणजे माझी इच्छा होती म्हणून त्यांनी म्हटलं की चल आणू. आणि आम्ही आणलो. आणि टी व्ही पण हा स्मार्ट टी व्ही आहे. आणि हा आहे आमचा फ्रीज. तर फ्रीजचं मला ॲक्च्युली लुक जे म्हणजे खूप कॉमन झालं ते कलरचे मला नव्हतं घ्यायचं. आणि हा खूपच भारी आहे, कारण की ह्यामध्ये काही जे असं ह्याची पूर्ण जे सिस्टीम आहे ना, ते बाहेरच आहे. जे आपण तुम्ही आतमध्ये फ्रीजला करतात ना, लो, मीडियम, हाय वगैरे, तर याचं ते बाहेरच आहे. त्यामुळं त्यांना पण हाच आवडला आणि मला पण हाच आवडला. पण इकडे आम्ही फ्रीजची देखील पूजा करून घेतलो आणि खूपच छान वाटलं आम्हाला दोघांना पण. आणि टी व्ही मी तुम्हाला बोलत होते की स्मार्ट टी व्ही आहे, म्हणजे तुम्ही फोनवर पण कनेक्ट करू शकता. खूपच छान, एकदम मोठी पूर्ण स्क्रीन वगैरे भारी आहे. आणि आतून हा असा काहीसा दिसत होता. तर म्हणलं की नवीन फ्रीज आहे, मग पहिल्यांदा काहीतरी गोड बनवूयात. त्यामुळे इकडे एक आंबा होता, त्याचंच आमरस बनवून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं पहिल्यांदा. आणि यांनी 1-2 बॉटल्स वगैरे भरून ठेवलेल्या होत्या खाली. तर आतून पण खूपच छान आहे. आणि असं स्वतःचं पर्सनल काहीतरी असलं की खूपच भारी वाटतं. मी तर पूर्ण सर्व तेच बघत होते, सारखं फीचर्स वगैरे ह्याचे. आणि छान आहे, कारण की आम्ही दोघंच असतो, त्यामुळे हा आमच्यासाठी एवढाच बरोबर आहे फ्रीज साईज वगैरे. त्यानंतर मी जेवण वगैरे करून घेतला. तर मंडळी, तुम्हाला कशा वाटल्या आमच्या अक्षय तृतीयेच्या खरेदी नक्की कमेंट करून सांगा. आणि खूपच छान वस्तू भेटलेल्या आहेत आम्हाला दोन्ही पण. फ्रीजचा मॉडेल पण खूप छान आहे, टी व्ही पण खूप मस्त आहे. आणि सर्व डिजिटल गुगल टी व्ही वगैरे. मला तर त्याबद्दल एवढं काही माहीत नाही. आणि असं वाटलं की आपण कुठेतरी मागं राहिलो. टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, म्हणजे पूर्ण आपलं मोबाईल, यूट्यूब, सर्व जे आपल्याला जे पाहायचं मूड आहे आपण ते पाहू शकतो टी व्हीवर. तर खूपच छान आहे, म्हणजे केबल नसेल तरी पण तुम्ही तुमचा फोन कनेक्ट करून वापरू शकता टी व्ही. तर खूपच छान वाटलं. आणि मला आता ॲक्च्युली माझा ब्लॉग बघायचा आहे टी व्हीवर, बघूयात कसा दिसतात ते पण शेअर करेल मी लवकरच तुमच्यासोबत. आणि फ्रीज पण खूप छान आहे, त्यामध्ये जी डिफ्रोस्टची टेक्नॉलॉजी वगैरे मी तुम्हाला बोलले ना, तर पहिल्यांदाच वापरते फ्रीज. बघूयात काय काय नवीन रेसिपीज आपण ट्राय करूयात फ्रीज वापरून. तर असा होता हा आमची अक्षय तृतीयाची खरेदी. तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही अक्षय तृतीयाला काय काय खरेदी केलात नक्की कमेंट करून सांगा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.